या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। मोहोळ तालुक्यात 11 सप्टेंबर 2025 ते 28 सप्टेंबर या कालावधीत सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नंतर आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे, बांधकामाचे, घरांचे, जनावरांचे प्रचंड नुकसान झाले। तालुक्यातील 9 पैकी 8 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून शासनाकडून अद्याप महापूर बाधित मंडळे वगळता इतर मंडळातील पंचनाम्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ आणि नियोजन मंत्री अजितदादा पवार यांचे आमदार राजू खरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत भेट घेऊन मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीबाबत तात्काळ निर्णय घेऊन महापूर बाधित मंडळे आणि इतर अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त मंडळातील पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे आवाहन केले। मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त महसूल मंडळ शेटफळ आणि पेनूर अंशतः भाग वगळता सर्व महसूल मंडळातील 41 गावे अतिवृष्टीग्रस्त असून शेती पिकांचे, बांधकामांचे, घरांचे, जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे। या अतिवृष्टीमुळे नाल्यांना, ओढ्यांना पूर आल्याने अनेक शेतजमिनींमधील पिकांचे नुकसान झाले आहे। आमदार राजू खरे यांनी निवेदनात नमूद केले आहे की संबंधित महसूल मंडळातील 41 गावे ही अतिवृष्टीग्रस्त असल्याने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी। कृषी विभाग, महसूल प्रशासनाने संयुक्तरित्या सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक विमा, घरांचे नुकसान भरपाई, जनावरांचे नुकसान भरपाई यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे। या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवेदनातील मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।